जमिनीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे झेप क्षितिजा पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी आम्ही ना बी उगम क्षमता करू राहिलो म्हणजे सोयाबीनचं बी किती उगवत ना ते आपल्याला कळतंय बघू राहिलो मग आता ही बी किती उगवली आपल्याला कळल्यानंतर आपला आता खर्च व्हायला जाणार नाही म्हणजे आता बी उगल्यानंतर आपण काय करतो रानात जर सगळं बी उगलं नाही तर मग परत मोडतो परत ते पेरतो पुन्हा मग आता हे किती उगवलं हे 75% बी उगवलं मग आता आपण पेरू शकतो या बियाला कारण हे जर बी उगवलं नसतं तर मग हे बी पेरायचं नाही आपल्याला मग दुसरं आणावं लागलं असतं आणि हे जर आपण शेतामध्ये डायरेक्ट पेरून दिलं असतं तर हे बियाचा खर्च व्हायला गेला असता पेरणीचा खर्च व्हायला गेला असता मग आता हे बी उगवल्यानंतर आपण आता आपला खर्च व्हायला जाणार नाही आपलं नुकसान होणार नाही खर्च वाचेल आता पेरीत जा तुमच्या काळात तुम्ही नाही केलं पण आता का करीन बाई आता पोराला सांगण करायचं हे असं आता तुम्ही शिकलेले आता त्याच्यामुळे तुम्हाला समजत आम्हाला काय अडाणी माणसाला किती दिवसात उगले हे? आमचं 5 दिवसात उगलंय 5 दिवस झाले आता उगलंय ते आता लावल्या होत्या रांगीने अशा आम्ही 100 बिया लावल्या आडव्या बियाने 10 उभ्या लाईने 10 आणि 100 बिया लावल्या 100 बियापैकी आता हे जवळजवळ 75 बिया उगल्या आणि 25 बिया बाद झाल्या मग तरी पण आता हे आपल्याला पेरायला काही हरकत नाही बिया आता तुम्ही बियाणे आमच्यातली आता बिया आम्ही काढले ना आता वाव छान छान वा वा खूपच छान उगले 75% उगलं आणि 25% जवळजवळ बाद झाले ठीक आहे नाही मुलींना वाव छान उगले वाव किती लांब गेलं एक बोटाच्या पुढे गेले ते उगवण क्षमता त्याची अशा प्रकारे बीज प्रक्रिया झालेली आहे आणि आता हे 100 पैकी 75 बिया उगलेल्या आहेत